मी जात आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. जय शिवराय. मी दिव्या. आई येडेश्वरीपासून तुळजापूर 55 किलोमीटर आहे. त्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. दुपारचं जेवण घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला. आता आपण पोहोचलोय तुळजापूरमध्ये. गाडी पार्क करून पुढे गेल्यावर समोरच महाराजांचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. त्यानंतर मी आली मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ. आई तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. मंदिराच्या समोरच मी रूम घेतली. तिथे 1200 रुपीज रूमचं रेंट होतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर दर्शनाला जायचं होतं. त्यामुळं थोडं सिक्युरिटी गार्डकडून इन्फॉर्मेशन घेतली. बिकॉज मंदिर 1 किंवा 4ला ओपन होतं. डेजनुसार तिथे टायमिंग दिलेला आहे. त्यानंतर रूमवर येऊन आराम केला. बिकॉज ऑलरेडी 12:30 झालेलं आणि आपल्याला 3ला उठायचं होतं. सकाळी फ्रेश झाली आणि 3:30 वाजता दर्शनाला जायला निघाले. मुख्य दरवाजाचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय बिडकर पायरी मार्गाने दर्शनाला. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. इथे मी 300 रुपीजचा पास काढून घेतला आणि लाईनला लागले. सकाळी एवढी गर्दी नसते. विदाऊट 5च्या लाईनला 1 तास लागतो आणि 5च्या लाईनला 10 मिनिट. सो माझं 5 ते 10 मिनिटमध्ये खूप छान दर्शन झालं. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्राने मडविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथे आई तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही स्वयंभू मूर्ती आहे. इथे मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष आई तुळजाभवानीच्या देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. मंदिराची परिक्रमा करून मी पोचली तुळजाभवानी मंदिरातील चिंतामणी दगडजवळ. तेथे आशीर्वाद घेऊन मी आली मुख्य दरवाजाकडे. त्यानंतर रूममध्ये जाऊन चेकआउट केलं आणि बॅग घेऊन खाली उतरून मुख्य दरवाजाचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.